नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मराठी शिक्षकांना मंगेश पावला। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या पुढाकाराने शिक्षकांचा वनवास संपला। रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील आणि धडाकेबाज कार्यपद्धतीचा परिचय दिला आहे। पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या पण भाषेच्या तांत्रिक अडचणीमुळे मानसिक आणि शैक्षणिक कोंडीत सापडलेल्या शिक्षकांना वाकडीकर यांनी मोठा दिलासा दिला असून तब्बल 10 शिक्षकांना न्याय मिळाला आहे। मंगेश वाकडीकर यांच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे। सन 2024 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे सेमी इंग्रजी माध्यमासाठी 10 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र तांत्रिक कारणांमुळे या मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये झाली होती। मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या या शिक्षकांना उर्दू भाषा येत नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवताना प्रचंड अडचणी येत होत्या। भाषेच्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शाळांमधील सहशालेय उपक्रमावरही याचा विपरीत परिणाम होत होता। गणपतीसारख्या हिंदू सणांच्या सुट्ट्या न मिळणे किंवा उर्दू भाषिक पालकांशी संवाद साधताना या शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या गंभीर विषयाबाबत या 10 शिक्षकांनी आपली व्यथा अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेऊन त्यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला। या विषयावर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO नेहा भोसले आणि शिक्षणाधिकारी यांच्यासोबत तातडीने चर्चा केली। 13 एप्रिल 2026 रोजी संबंधित शिक्षकांना बोलावून शासन नियमांच्या अधीन राहून त्यांचे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले। महाराष्ट्रात अशा प्रकारे तांत्रिक अडचण दूर करून शिक्षकांचे हित जपणारा हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय असल्याचे मानले जात आहे। शिक्षकांना हा न्याय मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे आभार व्यक्त केले आहेत। मराठी शिक्षकांना उर्दू शाळेत शिकवताना येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी घेतला आहे। आता हे शिक्षक आपल्या मातृभाषेतून अधिक प्रभावीपणे ज्ञानदान करून शिक्षण क्षेत्रात नवीन बदल घडवून आणू शकतील। मंगेश वाकडीकर, अध्यक्ष जिल्हा परिषद रायगड। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सूर्यकांत म्हात्रे, चिरनेर।